नमस्कार प्रेक्षकांनो, बाई तुझा आशीर्वाद मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की अवनी आता रांगोळीवरती हळदी कुंकू वाहण्यासाठी बाहेर आलेली असते। त्यावेळेस अण्णा आता तिथे येतात आणि ती रांगोळी पाहतात आणि मग अवनीला म्हणत असतात की सुनबाई ही रांगोळी कोणी काढली? तर अवनी म्हणत असते की अण्णा मीच काढलेली आहे असं म्हणून ती रांगोळीवरती आता हळदी कुंकू वाहत असते। तर अण्णांच्या डोळ्यामध्ये पाणी येतं, त्यांना आता भरूनच येतं। मग अवनी ते पाहून म्हणत असते की अण्णा काय झालं, रांगोळी छान नाहीये का? त्यावेळेस अण्णा म्हणत असतात की खरंच रांगोळी खूप छान काढलेली आहे आणि ही डिझाईन आहे ना सुनबाई मला खूप आवडलेली आहे। खूप दिवसानंतर न अशी दारापुढे रांगोळी दिसली ना, त्याच्यामुळे थोडंसं डोळ्यामध्ये पाणी आलं, पण खरंच मला ना खूप आवडली आहे ही रांगोळी। मग लगेचच आता ए सुले करून आता ते आत्याबाईंना आवाज देत असतात। तर अवनी म्हणत असते की राहू द्या ना अण्णा, नका ना त्यांना बोलू, आणि अण्णा मी ना चहा बनवलाय आज, तर तुमच्यासाठी चहा आणू का? त्यावेळेस अण्णा ओरडूनच म्हणतात की चहा आणि ह्या टायमिंगला? आता त्यांना म्हणायचं होतं की ते चहा पित नाहीत ना, ते त्यांचं औषध पितात। अवनी थोडीशी घाबरतेच, मग अण्णांना कळतं, मग अण्णा म्हणतात हा हा याच टायमिंगला चहा प्यायचा असतो, या सुनबाई तुम्ही माझ्यासाठी चहा घेऊन या। मग अवनी चहा आणण्यासाठी जाते, तर अण्णा आता ए सुले ये बाहेर ये असं करून आता मोठमोठ्याने सुलात्याला आवाज देत असतात। मग सुलात्या बाहेर येतात आणि म्हणत असतात की काय रे धोंड्या, का बोलतोय? तुला लय पुळका आलाय का? माझ्या नावाचा आज जप करत बसलाय, काय झालं? त्यावेळेस तो म्हणतो की ही रांगोळी किती ठिपक्यांची आहे, 11 ठिपक्यांची का 12 ठिपक्यांची बघ बरं? तर ती म्हणते की मला काय करायचं आहे, आणि मग ती रांगोळीकडे बघते आणि म्हणत असते की तू काढली की काय रांगोळी? त्यावेळेस अण्णा म्हणत असतात की मी कशाला काढू, मला काय गरज आहे काढायची? अगं आमच्या घरच्या लक्ष्मीने काढलेली आहे, सुनबाईंनी काढली आमच्या। मग आत्याबाईंना आता रागच येतो, आत्याबाई आता रागानेच धोंड्यांनाकडे बघत असतात। तेवढ्यातच अण्णा पुन्हा म्हणत असतात की आणि तुला माहितीये का, आज सुनबाईंनी माझ्यासाठी चहा बनवलाय, चहा आज आमची लय मज्जा आहे। तर तेवढ्यातच तिकडून अवनी येते आणि अण्णांना म्हणते की हा घ्या अण्णा चहा। त्यावेळेस अण्णा म्हणतात की धर तुला प्यायचंय का, धर ये पी। तर आता सुलात्याला राग येतो आणि मग ती तिथून निघून जातात। तर अवनी म्हणत असते की अण्णा राहू द्या ना, कशाला त्यांच्या बरोबर तुम्ही असं बोलताय, प्या बरं चहा। मग आता अण्णा एक चहाचा घोट घेतात, तर त्यांना चहा इतका कडू लागतो, तोंडच वाकडं करतात। आता अण्णांचं तसं तोंड पाहून अवनी म्हणत असते की काय झालं, छान नाही का झाला, खूपच स्ट्रॉंग झालाय का? त्यावेळेस आता अण्णा म्हणत असत की नाही चहा एकदम मस्त झालाय, एकदम छान झालाय, सुनबाई जावा तुम्ही, जावा आतमध्ये, मी पेतो। मग आता अवनी आतमध्ये जाते, तर अण्णा पुन्हा एक चहाचा घोट घेतात, तर त्यांना एवढा चहा कडू लागतो, ते म्हणतात की ते बापरे, कॉफीपेक्षा कडू बनवलाय, कडू कारल्याचा ज्यूसच वाटतोय। पण आता सुनबाईंसाठी ते चहा पितात। तर आता अवनी इकडे आतमध्ये गेलेली असते। इकडे आता पाण्या अवनी आलेलं पाहून लगेचच तिकडे राजाच्या शेजारी जाऊन बसतो आणि मग सगळेजण चहा पिण्याचं नाटक करत असतात। तर अवनी आतमध्ये जाते आणि सगळ्यांना चहा पिताना पाहते आणि म्हणत असते की काय अजून तुमचा चहा पिऊन झालेला नाहीये, किती वेळ लावताय चहा प्यायला? त्यावेळेस पाण्या म्हणत असतो की हा झालाच आहे, आता पितोय। आणि मग तो राजाला म्हणत असतो की राजा किती वेळ लावतो, म्हणलं होतं ना पटपट चहा पिऊन घे, ह्याला ना चहा प्यायला खूपच उशीर लागतो, पेतच नाही लवकर। मग सगळेजण म्हणतात की हो, आणि आता चहा पित असतात तर तोंडच वाकडं करत असतात, त्यांना अजिबातच चहा आवडलेला नसतो। तर मग अवनी म्हणत असते की बरं मी ना माझ्यासाठी पण थोडासा घेते, म्हणजे कसा झालाय ते पण कळेल। मग आता सगळेजण एकदम असे उभा राहतात आणि म्हणत असतात नाही तुम्ही अजिबात प्यायचा नाही। आता अवनी दचकते आणि म्हणते की मी का नाही प्यायचा, मी पहिल्यांदा बनवलाय ना, मला पण बघायचंय कसा झालाय ते। त्यावेळेस ते सगळेजण म्हणतात की चहा खूप सुंदर झालाय, आम्हाला इतका आवडलाय ना चहा की आम्हीच आता तो पिऊन टाकणार आहे। तर अवनी म्हणते की असं काय करताय, मला एक घोट तरी घेऊ द्या, असं म्हणून ती चहा प्यायला चाललेली असते। तर लगेच धनेश आता पळतच दाराच्या तिथे जातो आणि म्हणत असतो की नाही वहिनी, आम्हाला खूप चहा आवडलाय, आम्हाला अजून एकदा प्यायचा आहे, थांबा मी घेऊनच येतो, असं म्हणून आता तो आतमध्ये जातो आणि ते चहाचं पातेलं घेऊन येतो। आणि मग सगळेजण म्हणत असतात की हा आम्हाला दे। आता यशादा म्हणतो की बास राजाला खूप आवडलाय, तू त्यालाच दे। मग आता सगळेजण पुन्हा आता डबल चहा घेतात आणि वाकडं तोंड करून आता पित असतात। खरं तर कोणाला चहा आवडलेला नसतो, पण आता काही अवनीला समजू नये म्हणून आता डबल चहा पितात। अवनी मात्र म्हणत असते की अरे मला थोडा तर राहू दे, पण आता धनेश सगळा चहा आता सगळ्यांना वाटून टाकतो आणि मग सगळेजण चहा पित असतात। तर मग अवनी म्हणत असते की खरंच तुम्हाला एवढा आवडलाय? तर सगळे म्हणतात की हो खरंच खूप छान झालाय। मग आता सगळ्यांचा चहा पिऊन झाल्यानंतर राजा थोडासा चहा आता तिथेच ठेवतो, कारण त्याला आवडलेलाच नसतो एवढा, पण आता कसा तरी पितो आणि थोडा तिथेच ठेवतो। त्यावेळेस तिकडे पाण्या म्हणत असतो की चल आता मला गॅरेजवरती जायचं आहे। तर मग धनेश म्हणतो की हा मला जाताना कॉलेजवरती सोड, असे म्हणून सगळे चाललेले असतात। पण राजाचा थोडासा जो चहा राहिलेला असतो त्याने ट्रे मध्ये ठेवलेला असतो, तर तो
चहा आता अवनी घेते आणि पिते आणि म्हणते की ई कसला चहा झालेला आहे कडू. मग आता सगळेजण थांबतात आणि म्हणतात की काय तुम्ही चहा पिला. त्यावेळेस ती म्हणते की किती कडू चहा झालाय, तुम्ही कसं काय पिऊ शकता चहा, तुम्ही कसं काय प्याला. तर इकडे राजा म्हणतो की नाही हो मॅडम, खरंच खूप छान झाला होता, साखरच टाकायचं तुम्ही विसरला, बाकी सगळं छान झालं. मग इकडे धनेश म्हणतो की हा आणि ते चहा पावडर थोडी जास्त झाली. तर पाण्या म्हणतो की हा आणि ते दुधाची ऍडजस्टमेंट तुम्हाला जमली नाही, बाकी सगळं छान होतं. तर यशादा म्हणतो की हा आणि नंतर ना तुम्ही छान बनवचाल, तसा चहा एकदम मस्त होता. तर अवनी म्हणते की नाही नाही, किती कडू चहा झालाय, खरंच मी पहिल्यांदा बनवला ना त्याच्यामुळे मला जमलाच नाही. तर राजा म्हणतो की हो मॅडम, अहो वाईट कशाला वाटून घेताय, चहा एक नंबर झाला होता, खरंच मला तर खूप आवडला, म्हणजे आम्हा सगळ्यांनाच खूप आवडला आणि तुम्ही पहिल्यांदा बनवला होता ना त्यामुळे असं झालं. पण तुम्ही टेन्शन घेऊ नका, प्रयत्न करत राहायचं, नक्कीच तुम्हाला येईल. त्यावेळी धनेश म्हणतो की आणि पुढच्या वेळेस चहा पावडर कमी टाका. तर लगेच पाण्या म्हणतो की हा आणि दुधाची ऍडजस्टमेंट पण तुम्ही नंतर नीट करा. मग आता सगळेच जण तिला म्हणत असतात की खरंच खूप छान झालेला आहे. तर मग राजा म्हणतो की मॅडम पण अहो तो जे कप होता ना तो माझा उष्टा होता, म्हणजे मी त्याच्यामध्ये आत्ताच चहा पेलो होतो. तर आता अवनीला कळत नाही काय बोलावं ते. मग आता सगळेच जण त्यांच्याकडे आश्चर्याने बघत असतात. तर मग इकडे धनेश म्हणतो की अरे असू दे रे, उष्ट पेल्याने प्रेम वाढतं. मग आता असं म्हटल्यानंतर इकडे अवनीला जबरदस्त धक्काच बसतो. राजाला सुद्धा आता काय बोलावं तेच कळत नाही. यशादा आता धनेशकडं खूपच रागाने बघत असतो. मग आता राजाला एकदम असं लाजल्यासारखं होतं. मग राजा म्हणतो की बरं चला, मला आता काम आहे, मी जातो, असं म्हणून आता राजा तिथून निघून जातो. तर इकडे दुसरीकडे दत्ता काकाने जो व्हिडिओ पाठवलेला असतो तो आता महेश आईबाबांना दाखवत असतो, ज्याच्यामध्ये अण्णा उंदीर पकडून घेऊन आलेले असतात आणि ते अवनीला भीती दाखवत असतात. ते त्या व्हिडिओमध्ये ते पाहतात आणि मग ते पाहून त्यांना जबरदस्त धक्काच बसतो. इकडे चंद्रकांत माने तर डोळेच बंद करतात आणि म्हणत असतात की आता काय काय बघायचं राहिलेलं आहे काय माहिती. आईला सुद्धा आता तो व्हिडिओ पाहून खूपच वाईट वाटलेलं असतं. मग महेश म्हणत असतो की नाही नाही, आता ना पाणी डोक्यावरून जात आहे, काहीतरी करावं लागणार आहे आपल्याला. बाबा आपण एक काम करूया का, त्या दांगट परिवारावर ना पोलीस कंप्लेंटच करूया. देशमानेंच्या मुलीला त्याने, असं म्हणून तो मध्येच थांबतो आणि म्हणत असतो की म्हणजे मला असं म्हणायचं आहे की ते अवनीचा छळ करतायत, अशी पोलीस कंप्लेंट करूया, थांबा मी लगेच फोनच लावतो, असं म्हणून महेश फोन लावायला जातो. तेवढ्यात चंद्रकांत माने म्हणत असतात की अरे बोलायच्या आधी थोडा तरी विचार करत जा रे, मागच्या वेळी पोलीस स्टेशनला काय घडलं माहिती आहे ना तुला, आता पुन्हा त्याच कारणासाठी आपण पोलीस स्टेशनला गेलो ना तर आपल्या अब्रूचे धिंदोडे निघतील. मग महेश म्हणत असतो की आपल्या अब्रूची बेअब्रू करून काय मिळालं त्या अवनीला, स्वतःची स्वप्न पूर्ण करायची म्हणून घरातून पळून गेली तर गेली, सर्टिफिकेट इथेच विसरून गेली आणि आता मला फोन करतीये की सर्टिफिकेट पाहिजे म्हणून. त्यावेळेस बाबा म्हणत असतात की काय काय म्हणाला, अवनीचा फोन आला होता. तर तो म्हणतो की हो आला होता. मग बाबा त्याच्या जवळ जातात आणि म्हणत असतात की मग तू काय म्हणाला. त्यावेळेस महेश म्हणतो की मी तिला ठणकावून सांगितलं की आमच्या घरामध्ये पुन्हा पाय ठेवायचा नाही. आता महेश असं म्हटल्यामुळे बाबांना खूपच राग येतो आणि ते म्हणत असतात की अरे मूर्ख माणसा, असं कसं काय तू म्हणू शकतो. त्यावेळेस महेश म्हणत असतो की काय झालं, मी काय केलं. मग बाबा म्हणत असतात की ते आपण नंतर बोलूया, सांगेन मी तुला सगळं समजावून, पण तिला सर्टिफिकेट हवंय ना, एक काम कर, तिला फोन लाव आणि सांग सर्टिफिकेट हवं असतील तर तुला घरी यावं लागेल, आम्ही कोणाच्याही हातून तुला सर्टिफिकेट पाठवणार नाही. एकदा का ती घरी आली की तिला त्या ड्रायव्हर बरोबर मी जाऊ देणार नाही, इथून तिला मी कुठेच जाऊ देणार नाही. मग महेशला ते पटतं आणि तो म्हणत असतो की हा तुम्ही बरोबर बोलताय, असं म्हणून तो फोन लावायला लागतो. मग लगेच बाबा म्हणत असतात की थांब थांब, तू नको लावू, तू लावलास तर तिला संशय येऊ शकतो, संशय येणार नाही अशा व्यक्तीला फोन लावायला लावूया. मग ते अवनीच्या आईला म्हणत असतात की उद्या काय आहे म्हणाला तुम्ही. तर लगेच अवनीची आई म्हणत असते की वटपौर्णिमा. मग चंद्रकांत माने म्हणतात की वटपौर्णिमा म्हणजे सावित्रीने सत्यवानासाठी यमाला परत पाठवलं होतं. एकदा का सर्टिफिकेट घेण्यासाठी अवनी आपल्या घरी आली की माझ्यापासून दांगट परिवाराचे प्राण ती वाचवू शकणार नाही, असं आता ते प्लॅन करतात. तर इकडे दुसरीकडे यशादा एकदम छान नवीन कपडे घालून कामावरती चाललेला असतो. मग
पाण्या म्हणत असतो की यशादा काय पोरगी बघायला चाललेला आहे काय? त्यावेळेस यशादा म्हणतो की नाही का रे? तर मग पाण्या म्हणत असतो की एकदम असं टकाटक होऊन चाललाय म्हणून म्हटलं. तर लगेच राजा तिकडून येतो आणि म्हणत असतो की अरे यशादा छान दिसतोय, जरा बेल्ट बिल्ट लाव की. मग यशादा रागानेच राजाकडे बघतो. त्यावेळेस राजा म्हणतो की बरं सॉरी सॉरी. मग इकडे धन्या म्हणत असतो की बरं चला आता उशीर झालेला आहे. तेवढ्यातच तिकडून अवनी येते आणि मग अवनी म्हणत असते की यशादा सॉरी. तर यशादा म्हणतो की कशासाठी? त्यावेळेस ती म्हणते की माझ्यामुळे तुमच्या दिवसाची सुरुवात खराब झाली ना त्यामुळे. मग लगेच धन्या म्हणत असतो की नाही हो वहिनी, खरंच चहा ना खूप सुंदर झाला होता, आम्हाला खूप आवडला. तर अवनी म्हणत असते की नाही मी टेस्ट केला ना खूपच कडू झाला होता. तर पाण्या म्हणत असतो की अहो वहिनी, पुढच्या वेळेस ना आमच्या बरोबर चहा प्यायला बसा, मग बघा किती छान लागतोय ते. तर धन्या पण म्हणतो की हा आपण एकत्र चहा प्यायला बसूया, मग चहाची चव ना खूप छान लागते. मग आता सगळेजण इथे हसतात आणि आपापल्या मार्गाने चाललेले असतात. धन्या आणि पाण्या गाडीवरती चाललेले असतात, तर यशादा सायकलीवरती चाललेला असतो. मग आता अवनी आश्चर्यानेच बघत असते. मग राजा अवनी समोर यशादाला ओरडतो आणि म्हणत असतो की यशादा काय करतोय, तुला किती वेळा सांगितलं सायकलने जाऊ नको म्हणून, बाद झालं बरं आता सायकलने जायचं, जा बरं टॅक्सी करून जा. आणि हे पाण्या यशादादाला टॅक्सीपर्यंत सोड जा. आता यशादा आश्चर्यानेच राजाकडे बघतो, पण अवनी तिथे असल्यामुळे तो काहीच करू शकत नाही. इकडे आता राजा यशाची माफी मागत असतो पाठीमागून आणि आता पुन्हा त्याला ओरडत सुद्धा असतो की जा 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 बरं, किती छान वाटेल जर तू टॅक्सीने गेला तर, असं नको रिक्षाने जाऊ. पाण्या जा बरं त्याला टॅक्सीपर्यंत सोड. आता इकडे यशादा म्हणत असतो की आता ना ह्या राजाचं लयच झालेलं आहे. तर मग पाण्या पण म्हणत असतो की हा सुधारणार नाही रे, कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडंच राहणार. मग आता ते तिघे जण गाडीवरती बसून आता जातात. आता राजा सायकल जी पुढे आणलेली असते यशादाने, ती सायकल आता तिच्या जागेवरती लावतो आणि म्हणत असतो की अहो मी याला ना गाडी घे म्हणून किती वेळा सांगितलं, पण ऐकलं तर शपथ. बघा ना आज गेलाय टॅक्सीने, पण उद्या परत सायकलनेच जाणार. तो सुधारणार नाही, कारण साधी राहणीमान आहे ना, उच्च विचार साधी राहणीमान आहे त्याचं असंच आहे. अवनीला मात्र हे सगळं खरंच वाटत असतं. मग अवनी म्हणत असते काय रे, आता सगळे कामावरती गेलेले आहे, तुझं काय? त्यावेळेस ती म्हणते की धनू पण कॉलेजला गेला आणि अजून तू इथेच आहे, तू कधी कामावरती जाणार आहे? तर राजा म्हणतो की काम असेल तर मी कामावरती जाईल ना. आता तो हळूच आवाजात म्हणतो. त्यावेळेस आता अवनी म्हणत असते की काय म्हणालास तू? मग राजा म्हणतो की आपलं काय, मी नावाचा राजा, मनाचा राजा आणि कंपनीचा पण राजा मीच आहे ना. लोक ठेवलेले आहेत मी कामाला, त्यामुळे काही टेन्शन नाही. तर अवनी म्हणत असते की राजा हे अजिबात प्रोफेशनल नाही या, प्लीज असं करू नको, राजा जा बरं कामाला. तर राजा म्हणतो की अहो असं नाहीये, पण माझी जास्त गरज पडत नाही ना, सगळं मॅनेज झालेले आहे, माणसं ठेवल्यामुळे सगळं मॅनेज झालेलं आहे. तर अवनी म्हणते की कळतंय मला, सगळं तू माझ्यामुळे करतोय ना, कामावरती माझ्यामुळे जात नाहीये ना राजा, प्लीज असं नको करू. हे बघ, माझं अजिबात टेन्शन घेऊ नको, मी सगळं काही मॅनेज करेल. त्यावेळेस राजा म्हणतो की मी काय म्हणतोय, मोबाईलवरती मॅनेज करतो ना, म्हणजे मला कोण काही म्हणणार नाही. तर अवनी म्हणते की नाही या, अजिबात नाही, तू कामावरती जायचं म्हणजे जायचंच, आणि तू जाणार आहे की नाही, नाहीतर मी घर सोडून निघून जाईल. त्यावेळेस राजा म्हणतो की बरं तुम्ही तसं करू नका, तुम्ही आतमध्ये जावा, मी जातो कामाला, तुम्ही प्लीज घर सोडून जाऊ नका. तर अवनी म्हणते की नक्की ना? तर राजा म्हणतो की हो जावा तुम्ही आतमध्ये, मी जातो कामाला, असं म्हणून आता अवनी तिथून निघून जाते. आता राजाला विचार पडतो की काय करू. आता तो मनामध्येच म्हणत असतो की मी जाऊ तर कुठे जाऊ, असा तो आता विचार करत असतो. इकडे आता अण्णा त्यांचं औषध घेऊन आता गाणं म्हणत असतात. तर आता अवनी तिकडून येते आणि मग अवनीला आलेलं पाहून अण्णा लगेचच ते औषध लपवून ठेवतात आणि म्हणत असतात की सुनबाई गेली का, सगळी पोरं कामाला गेली? तर अवनी म्हणत असते की गेली. आता अण्णा म्हणत असतात की चला आता मला सुद्धा जायला हवं, असं म्हणून अण्णा चाललेले असतात. तर अवनी म्हणत असते की अण्णा कुठे चालला? त्यावेळेस अण्णा म्हणत असते की कुठे नाही, जरा बाहेर जातो, मीटिंग आहे ना इम्पॉर्टंट, जरा मागे जाऊन येतो. तर अवनी म्हणत असते की अण्णा नाही या, प्लीज तुम्ही नका जाऊ, तुम्ही इथेच बसा ना, आत्याबाई येतात, काल बघितलं ना काय गोंधळ घातला त्यांनी. मग अण्णा म्हणत असतात की अहो सुनबाई तुम्ही त्याचं टेन्शन घेऊ नका, मी आहे ना, असं म्हणून ते लगेच आता त्यांचं औषध खिशामध्ये ठेवतात. तर अवनी म्हणत असते की अण्णा तुम्ही हे घर दुरुस्त का नाही करत? त्यावेळेस अण्णा म्हणत असतात की ते काय आहे ना,
पाठीवरती पाय ठेवून हे दोन्ही बहीण भाऊ आलेत ना, ते करू देत नाही हो सुनबाई, या घराचं काहीच करून देत नाहीत. केस टाकली त्यांनी माझी कोर्टात. तर अवनी म्हणत असते की नाही, पण घर छान आहे, भरपूर प्रकाश येतो, हवा पण अशी हसती खेळती आहे, केवढी मोठी जागा आहे, पुढे पण जागा आहे, मागे पण जागा आहे, थोडं दुरुस्त केलं ना खूप छान घर वाटेल. तर अण्णांना आता हे सगळं बोलल्यामुळे ठसकाच लागतो. मग अवनी म्हणत असते की थांबा मी पाणी आणते. मग अण्णा म्हणत असतात की नाही नाही थांब मीच आणतो. असं म्हणून ते आता त्यांचं औषध घेऊन तिकडे पाणी पिण्यासाठी आतमध्ये जातात. तर अवनी सुद्धा लगेच त्यांच्याकडे जाते. मग औषध तांब्यामध्ये अण्णा ओतत असतात. तेवढ्यातच अवनी येते आणि म्हणत असते की अण्णा, मग लगेच अण्णा असं म्हटल्यामुळे अण्णा दचकतात आणि औषध ओतायचंच थांबतात. मग आता अवनी म्हणत असते की या घराचं ना एक छोटं मॉडेल बनवते मी आणि ते यशोधन दादाला दाखवते. तर अण्णा म्हणतात की यशोधन दादा कोण आहे? त्यावेळेस अवनी म्हणत असते की अण्णा अहो असं काय करताय, आपला यशा दादा. मग अण्णा म्हणत असतात की मग सुनबाई यशादा म्हणा की. तर अवनी म्हणत असते की नाही पण ना आपण ना खरंच या घराच्या ना रिडेव्हलपमेंटचा विचार करायलाच हवा. तर अण्णा म्हणत असतात की हो सुनबाई करायला पाहिजे, पण ती सुली आणि दत्त्या करू देतील तर शपथ दुसऱ्याचं चांगलं झालेलं त्यांना बघवत नाही. मग अवनी म्हणत असते की अण्णा तुम्ही लहानपणापासूनच असं भांडता का हो एकमेकांशी? त्यावेळेस अण्णा म्हणतात की नाही ग नाही, हे सगळं मोठं झाल्यावरती सुरू झालं. तर अवनी म्हणत असते की म्हणजे तुम्ही रक्षाबंधनला आधी राखी बांधून घेत होता सुलात्याकडून? त्यावेळेस अण्णा म्हणत असतात की हो काय ग, खूपच आनंदात साजरं व्हायचं रक्षाबंधन, ओवाळणी पण मी अशी भरभरून द्यायचो. लक्ष्मी होती ना तेव्हा सगळे सण साजरे करायची ती गेली आणि ह्या घराचा कणाच मोडला. आता अण्णा इमोशनल होतात आणि ते त्यांच्या तांब्या औषध ओतून आता घेऊन जातात आणि म्हणत असतात की जाऊ दे सुनबाई, तू कशाचंच टेन्शन घेऊ नको, तू काही लोड घेऊ नको, असं म्हणून ते औषध प्यायला लागतात. तर लगेच अवनी त्यांच्या जवळ येते आणि मग लगेच अण्णा घाबरून आता तांब्या तिकडे ठेवून देतात आणि म्हणत असतात की सुनबाई पण आता दुःखाचे सगळे दिवस संपलेत. सुनबाई तुमच्या रूपात लक्ष्मी घरामध्ये आलेली आहे, आता आपण सगळे सण पुन्हा मोठे साजरे करायचे. आता हे अण्णांचं बोलणं ऐकून अवनी थोडीशी दुःखीच होते आणि मग अण्णा म्हणत असतात की बरं आता जाऊ द्या सुनबाई, तुम्ही जास्त लोड घेऊ नका. पण अवनी काही थांबतच नाही. अवनी म्हणत असते की अण्णा तुम्ही आधी ट्रक चालवायचा ना? तर अण्णा म्हणत असतात की हो, तुला सांगतो 3 ट्रक होते माझे, मोठा बिझनेस होता, मी कन्याकुमारी पासून काश्मीरला जायचो, खूप लांब लांब जायचो. मग आता अण्णा तांब्यामधलं त्यांचं औषध पितात आणि मग हळूहळू आता जे सांगत असतात त्याचं वेगळंच सांगायला लागतात, काहीही बडबड करायला लागतात आणि अवनी ऐकत असते. पण आता औषध घेतल्यामुळे वेगळंच अण्णा बडबड करायला लागतात. मग तिला थोडीशी शंका येते आणि म्हणत असते की अण्णा असे का बोलायला लागलेले आहेत? आता अण्णा म्हणत असतात की कन्याकुमारीला बर्फ पडायचा, काश्मीरला रखरखतं ऊन असायचं. आता हे ऐकून अवनीला थोडंसं वेगळंच वाटतं. मग अवनी आता अण्णांच्या जवळ येते आणि जो तिथे त्यांनी तांब्या ठेवलेला असतो तो तांब्या हातामध्ये घेऊन आता त्या तांब्याचा वास घेते. तर तिला आता ड्रिंकगत वास येतो. मग तिला कळतं की अण्णांनी आता औषध घेतलेलं आहे आणि मग ती असं त्याच्यामुळे अण्णा असं बोलत आहेत आणि मग असं त्यांचं बोलणं दोघांचं चाललेलं असतं. तर आजचा भाग येथेच संपलेला आहे. पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की स्वातीने अवनीला फोन केलेला असतो आणि मग म्हणत असते की अवनी तुला तुझं सर्टिफिकेट हवं आहे ना, तू इकडे येऊन दुपारी घेऊन जा. मग अवनी ठीक आहे असं म्हणते आणि मग राजा घरी आल्यानंतर सगळ्यांसमोर ती म्हणते की मला ना माझं सर्टिफिकेट पाहिजे आहे, तर ते आणण्यासाठी मी माझ्या बाबांच्या घरी जाणार आहे. त्यावेळेस राजा म्हणतो की नाही नाही तिकडे जाण्याची काहीच गरज नाहीये. तर अवनी म्हणत असते की गरज आहे राजा, मला माझं सर्टिफिकेट हवं आहे आणि मी जाणारच. तर अवनी आता धनेशला घेऊन सर्टिफिकेट आणण्यासाठी घरी जाते. तर लगेचच आता ती तिथे गेल्यानंतर अवनी म्हणत असते की मी ना फक्त माझं सर्टिफिकेटच नेण्यासाठी आलेले आहे. अवनी आतमध्ये जाते तर महेश लगेच दरवाजा लावून घेतो. धनेश मात्र बाहेरच उभा असतो. तर अवनी म्हणत असते की हे काय चाललेलं आहे? तर प्रेक्षकांनो आता अवनीला तिथेच ठेवून घेण्याचा जो चंद्रकांत मानेंचा प्रयत्न आहे तो यशस्वी होईल का हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग आहे. त्यामुळे प्लीज तुम्ही चॅनलला कनेक्ट राहा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.